नमस्कार, स्टार इंडिया वन आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। मुंबई उच्च न्यायालयाकडून खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर। ॲडव्होकेट आकाश राजेश कावरे यांचा युक्तिवाद। खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला। फिर्यादीनुसार अर्जदाराने सह आरोपींसह फिर्यादीचा रस्ता अडवून त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। या घटनेनंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 109, 118, 115, 352, 351, 351(3), 189, 189(4), 191, 191(3) व 190 तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम 4 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला। सरकारी पक्षाने आरोपीने सह आरोपीसह टोळी बनवून फिर्यादीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करत जामिनास विरोध केला होता। अर्जदाराने फिर्यादीच्या शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या भागावर कोयत्याने वार केला आहे। तसेच आरोपी विरुद्ध पूर्वीचे गुन्हे असून शस्त्र जप्तीसाठी कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला। अर्जदारातर्फे ॲडव्होकेट आकाश राजेश कावरे यांनी प्रभावीपणे मांडणी करत केवळ पूर्वीचे गुन्हे असणे हे अटकपूर्व जामीन नाकारण्याचे एकमेव कारण ठरू शकत नाही असा युक्तिवाद केला। प्रत्येक प्रकरणातील वस्तुस्थिती, तपासातील पुरावे आणि कोठडीतील चौकशीची वास्तविक गरज यांचा स्वतंत्र विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी ॲडव्होकेट आकाश राजेश कावरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अर्जदारास आदेशातील अटी व शर्तींच्या अधीन राहून अटकपूर्व जामीन मंजूर केला। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।